हॅलो वॉरियर्स, मी हिरवे शैवाल म्हणजेच क्लोरोफायसीचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो तुम्हाला फार जास्त आवडला. खरं सांगा आवडला की नाही, कारण तुम्ही कमेंट केला, टेलिग्रामवरती मेसेजेस आले आणि मग मला म्हटलं की मॅम बाकीच्या ज्या algae आहेत त्यांनी काय बिघडवलंय ते पण घेऊन टाका. म्हणून मग आज मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन आली. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फिओफायसी. फिओफायसी म्हणजेच असते ब्राउन algae किंवा ज्याला आपण म्हणतो तपकिरी शैवाल. ठीक आहे, मग हे पण आयोगाने विचारलेलं आहे की तपकिरी शैवाल कुठल्या रंगद्रव्यामुळे त्याला तपकिरी रंग येतो, याची उदाहरणं जी आहेत ती विचारून झालेली आहेत. मग म्हटलं याची पण ट्रिक देऊन टाकूयात. सो तपकिरी शैवाल जे आहे हे बहुत करून खाऱ्या पाण्यात आढळतं, म्हणजे हे गोड्या पाण्यातही आढळतं पण बहुत करून मुख्यतः हे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतं. हे जे आहेत हे अन्नसंचय करतात मॅनिटॉल आणि लॅमिनेरियाच्या स्वरूपामध्ये. मॅनिटॉल आणि लॅमिनेरियाच्या स्वरूपामध्ये हे अन्नसंचय करत असतात, लॅमिनेरिनच्या स्वरूपामध्ये सॉरी. रंगद्रव्य जर आपण पाहिली तर यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी असतं. त्याचबरोबर कॅरोटिनॉइड असतं. कॅरोटिनॉइड कॅरटवरून लक्षात ठेवू शकता, तपकिरी रंगाचं असतं की नाही गाजर, कॅरट. कॅरोटिनॉइड असतं याच्यामध्ये. त्याचबरोबर झॅन्थोफिल असतं आणि फिकोक्झॅन्दिन असतं. फिकोक्झॅन्दिन. तर याच्यापैकी झॅन्थोफिल आणि फिकोक्झॅन्दिन जे आहे यांच्यामुळेच याला तपकिरी रंग जो आहे, ब्राऊन रंग जो आहे तो प्राप्त होत असतो. शिवाय या शैवालांच्या बाबतीत जर आपण फिओफायसीच्या बाबतीत जर पाहिलं तर याची जी सेल वॉल असते, पेशीभित्तिका असते, ती सेल्युलोज आणि अल्गिन पासून बनलेली असते. काही ठिकाणी याला अल्जिन असं सुद्धा म्हटलेलं असेल. सो सेल्युलोज आणि अल्गिन पासून बनलेली असते याची पेशीभित्तिका. तर आता तुम्ही एक काम करायचं आहे की आपण ऑलरेडी हिरवं शैवाल पाहिले, आता आपण काय पाहतोय, ब्राऊन तपकिरी शैवाल पाहतोय. तर एक चार्ट तयार करा. एकीकडे तुम्ही ग्रीन algae, त्याच्यानंतर ब्राऊन algae, त्याच्यानंतर रेड algae हे लिहून ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हिरवं पिवळसर एक आपण पाहणार आहोत. तर ते सगळं असं चार्टच्या स्वरूपामध्ये लिहा. मग कुठलं रंगद्रव्य आढळतं, सेल वॉल कशाची बनलेली आहे, अन्नसंचय कशाच्या मार्फत करतात. सो हे तुम्हाला फायनल डेला रिव्हिजनला इझीच आहे. मग आता एक मुद्दा राहिला होता क्लोरोफायसीच्या बाबतीत, की जे क्लोरोफायसी हिरवे शैवाल आहेत त्यांना वनस्पतींचे पूर्वज म्हणून ओळखलं जातं. हे पण तिथे ॲड करून ठेवा. मी बोर्डवरती लिहिलेलं पण एक्सप्लेन केलं नव्हतं. मग आता इथे आपल्या काय काय लक्षात आलं, ब्राऊन algae आहे जिला फिओफायसी असं आपण म्हणतोय. या फिओफायसी ज्या आहेत या बहुत करून आपल्याला खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. यांच्यामध्ये अन्नसंचय जो आहे तो मॅनिटॉल आणि लॅमिनेरिनच्या स्वरूपामध्ये केला जातो. रंगद्रव्यांचा विचार केला तर क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल सी आहे, कॅरोटिनॉइड आहे, कॅरेटवरून ते लक्षात ठेवू शकता, झॅन्थोफिल आणि फिकोक्झॅन्दिन यांच्यामुळे यांना तपकिरी रंग जो आहे तो प्राप्त होतो. इथे तुम्हाला क्वेश्चन बनतो. आणि यांची जी पेशीभित्तिक असते ती सेल्युलोज आणि अल्गिन पासून बनलेली असते. आता याच्यामधली उदाहरणं कुठली कुठली आहेत फिओफायसीची, तर लॅमिनेरिया आहे, लॅमिनेरिया आहे, त्याच्यानंतर सर्गॅसम आहे, त्याच्यानंतर कॉन्ड्रस आहे, त्याच्यानंतर फ्युकस आहे, त्याच्यानंतर डिक्टोटा आहे आणि त्याच्यानंतर इक्टोकार्पस आहे. ठीक आहे, आता परत एकदा ही सगळी नावं आपल्याला लक्षात ठेवायची. तर एक शॉर्ट स्टोरी अगदी काही सेकंड्समध्ये लक्षात ठेवायची. सरगम जी आहे ना, सरगम नावाची एक मुलगी आहे. ही सरगम जी आहे ना ती एकटीच एका कारजवळ उभी होती. एकटी कार के पास खडी थी. आता ज्यावेळेला ती एकटी तिथे उभी होती तर त्या कारकडे जर नीट पाहिलं, अगदी आपण फोकसनी जर त्या कारकडे पाहिलं तर ती कार कशी दिसत होती माहिती का, लंबोर्गिनी सारखी दिसत होती. लंबोर्गिनी कार माहिती आहे ना, श्रद्धा कपूर तिने घेतली, तर लंबोर्गिनी सारखी ती कार दिसत होती. आणि इथेच खरं कांड झालं. इथेच तर खरं कांड होतं का, कारण ज्यावेळेला जवळ जाऊन त्या कारवरती फुंकर मारली, त्या कारला असं फुंकर मारली की लक्षात आलं, अरे ही तर साधी तपकिरी रंगाची कार आहे, ही काही लंबोर्गिनी वगैरे नाही आहे, ही सिंपल तपकिरी रंगाची कार आहे. ठीक आहे, आता लक्षात कसं ठेवायचं. सरगम एकटीच तिथे उभी होती कार के पास. सरगम एकटी कार के पास खडी थी. सरगम सर्गॅसम, एकटी कार पास एक्टोकार्पस, एकटी कार के पास एक्टोकार्पस. फोकसने पाहिलं फोकस देऊन पाहिलं, फ्युकस कार कशी दिसली, लंबोर्गिनी लॅमिनेरिया. हे थोडंसं ल वरून लक्षात ठेवा. किंवा लांबून पाहिलं लॅमिनेरिया, लांबून पाहिलं लांबच्या एरियावरून पाहिलं असंही लक्षात ठेवू शकता, लंबोर्गिनी लॅमिनेरिया. खरं कांड इथेच झालं ना. कुठलं कांड झालं, कांड म्हणजे काय, कॉन्ड्रस. आता काय लक्षात आलं, फुंकर मारली आपण, फूक मारली, फिकोक्झॅन्दिनमुळे तपकिरी रंग प्राप्त होतो. फुंकर असं लक्षात ठेवा, फ्युकोक्झॅन्दिन. ठीक आहे, तर फुंकर मारली, फ्युकोक्झॅन्दिन, तपकिरी रंगाची कार आहे, ब्राऊन algae आहे.
ठीक आहे, म्हणजे फ्युकोक्झॅन्थिनमुळे तपकिरी रंग प्राप्त होतो, हेही लक्षात राहील. सरगम आहे, सर्गॅसम आहे, एक्टिकार्पस, एक्टोकार्पस आहे, फोकसनी पाहिलं फ्युकस आहे, लंबोर्गिनी लॅमिनेरिया. कशी एक शब्द राहिला अजून, डिक्टोटा राहिली. काय लिहायचं होतं? फोकसनी पाहिलं तर ती कार डिक्टो दिसत होती, लंबोर्गिनी सारखी. डिक्टो, ती डिक्टो सेम टू सेम डिक्टो लंबोर्गिनी सारखी दिसत होती. सो डिक्टो, डिक्टोटा, डिक्टोटा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळ्या ज्या काही तपकिरी शैवालीची जी उदाहरणं आहेत ती तुमच्या लक्षात राहतील. ही ट्रिक व्यवस्थित रिवाईज करा, लगेच लक्षात राहतं. याच्यात काही फार असं काय म्हणतात रॉकेट सायन्स नाही, हे आपलं जनरल सायन्स आहे आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचं, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. सो आता तुम्ही काय कराल, जे मी सांगितलं चार्ट बनवायचं आहे, तर ॲटलिस्ट आत्ता ग्रीन अल्गी आणि ब्राऊन अल्गी याचे कॉलम बनवा. ग्रीन अल्गीच्या खाली ग्रीन तो आपला गाईचा चारावाला जी ट्रिक आहे ती लिहून ठेवा आणि इकडे सरगम, सर्गॅसम, एक्टिकार्पस, एक्टोकार्पस, फोकसनी पाहिलं फ्युकस, डिक्टो लंबोर्गिनी सारखी डिक्टो, डिक्टोटा, लंबोर्गिनी लॅमिनेरिया, कांड झालं तिथेच खरं कॉन्ड्रस, फुंकर मारली फ्युकोक्झॅन्थिन, तपकिरी कार होती ती साधीवाली, तर ब्राऊन अल्गी. क्लिअर? जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मला कमेंट करून तसं सांगा की मॅम व्हिडिओ आवडला, प्लीज प्लीज प्लीज, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे, मज्जा येते असे व्हिडिओज करायला. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहिजे असतील एक्झामपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि हा सायन्सची प्लेलिस्ट जी आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. सायन्स बाय वॉरियर ऑफिसर असं सर्च करा. खूप सगळे व्हिडिओज आहेत. एक्झामपर्यंत सायन्समध्ये तुम्ही ॲटलिस्ट बायोलॉजीमध्ये तरी 9 पैकी बऱ्यापैकी म्हणजे 7-8 मार्क्स कव्हर करू शकाल इतका कंटेंट त्या प्लेलिस्टमध्ये आहे. सो ते जे काही व्हिडिओज आहेत प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणाचे, ते तुम्ही पाहून घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.